तर मित्रांनो, कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज मधला आजचा क्लास 26 आणि यामध्ये आपण पाहणार आहे शॅडो टूल, ते पण अगदी डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ही चालू आपली कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज आणि यामध्ये आपण पिक टूल पासून तर कनेक्टर टूल पर्यंत टूल्स कव्हर केलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. आणि या क्लासमध्ये आपण शॅडो टूल पाहणार आहे आणि आजचा हा क्लास तुमच्यासाठी सुपर व्हॅल्युएबल ठरणार आहे. कारण आपण काय करतो, एक चांगली डिझाईन तर बनवतो पण त्यामध्ये शॅडो कशी अप्लाय करायची हे आपल्याला प्रॉपर माहीत नसते. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पाहूया मग शॅडो टूल. शॅडो टूल तुम्हाला जे टूलबार आहे, या टूलबार मधलं जे 13 नंबरचं ऑप्शन आहे ते आहे आपलं शॅडो टूल. शॅडो टूलचा यूज आपण टेक्स्ट वरती, इमेजेस वरती आणि शेप वरती करतो. अगोदर काय करू, आपण इथे रेक्टँगल टूल वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करू आणि कलर पॅलेट मधून एक कोणताही असा कलर फिल करू. आणि त्यानंतर याला जर आपल्याला शॅडो अप्लाय करायचा असेल तर काय करायचं, शॅडो टूल वरती क्लिक करायचं. आणि जर तुम्हाला यावरती मॅन्युअली शॅडो अप्लाय करायचा असला, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कोणतेही साईडने अशा प्रकारे मॅन्युअली शॅडो अप्लाय करायचा असला तर आपण अशा प्रकारे करू शकतो. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला प्रिसेटचा यूज करायचा असेल तर प्रॉपर्टी टूलबार मधलं जे पहिलं ऑप्शन आहे ते आहे आपलं प्रिसेट. यामधले तुम्ही वेगवेगळे प्रिसेटचा यूज करून पण त्याला वेगवेगळे शॅडो इफेक्ट देऊ शकता. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मॅन्युअली किंवा प्रिसेटचा यूज करता, त्याला जर तुम्हाला शॅडोला एडिट करायचं असेल म्हणजे ॲडजस्ट करायचं असेल, समजा आता मी एक इथे याला शॅडो देतो. अशा प्रकारे अगोदर काय करू, याला आपण सिलेक्ट करू आणि त्यानंतर शॅडो टूलवरती क्लिक करू आणि प्रिसेटवरती जाऊन अशा प्रकारे कोणत्याही अशा प्रकारे याला शॅडो दिला. आता काय झालं, मी इथे एक प्रिसेट यूज केला किंवा आपण अशा प्रकारे एक मॅन्युअली शॅडो दिला. आणि जर आपल्याला याला ॲडजस्ट करायचं असलं तर यावरती यायचं आणि अशा प्रकारे याला आपल्याला ॲडजस्ट करता येतो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही आता याला शॅडो दिला आणि तुम्हाला या शॅडोची गरज नसेल, म्हणजे याला जर रिमूव्ह करायचं असेल, तर या ऑप्शनवरती यायचं, क्लिअर शॅडो यावरती क्लिक केलं तर शॅडो काय होईल, रिमूव्ह होईल. आणि परत आपण अशा प्रकारे याला क्रिएट करू शकतो आणि इथून रिमूव्ह करू शकतो. आता काय केलं, मी अशा प्रकारे शॅडो क्रिएट केला. आणि जर तुम्हाला यामध्ये जर या शॅडोचा कलर चेंज करायचा असला, म्हणजे आता सध्या कोणता याचा ब्लॅक आहे, या ब्लॅकच्या ऐवजी जर तुम्हाला दुसरा कलर घ्यायचा असेल तर इथे तुम्हाला प्रॉपर्टी टूलमध्ये शॅडो कलर हे ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये तुम्ही वेगवेगळे शॅडोला कलर देऊ शकता. अशा प्रकारे आपण वेगवेगळे शॅडोला कलर देऊ शकतो. किंवा कलर पॅलेट मधून पण तुम्ही डायरेक्टली अशा प्रकारे एक कलर ड्रॅग करायचा आणि अशा प्रकारे इथे येऊन सोडून द्यायचा. अशा प्रकारे काय करायचं, ड्रॅग करायचा आणि अशा प्रकारे इथून सोडून द्यायचा. अशा प्रकारे पण आपल्याला त्यामध्ये कलर फिल करता येतो. आणि त्याचबरोबर याची जर तुम्हाला ओपेसिटी जर कमी करायची असेल, वाढवायची असेल, तर याच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे कमी करू शकतो. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे याची ओपेसिटी वाढवू शकतो. किंवा प्रॉपर्टी टूलमध्ये तुम्हाला इथे ओपेसिटीचं ऑप्शन मिळून जाईल. इथे गेलो आपण, अशा प्रकारे आपण याची ओपेसिटी कमी करू शकतो, वाढवू शकतो. जसे तुम्ही इथून वाढवाल तशा प्रकारे इथून पण आपल्याला ते डायरेक्ट ऑटोमॅटिकली ॲडजस्ट झालं दिसेल. अशा प्रकारे मी वाढवलं तर याची व्हॅल्यू 79 झाली आणि याची जर मी कमी केली तर इथे व्हॅल्यू तुम्हाला 51 झालेली दिसेल. तर आता आपण कशावर पाहिलं, हे पाहिलं आपण शेपवरती. आता पाहू आपण टेक्स्टवरती कसा यूज केला जातो. याला अगर तुम्ही कंट्रोल डी करून डुप्लिकेट केला आणि त्यानंतर अशा प्रकारे याची साईज वाढवली. यावरती पण सेम तुम्ही शॅडो इफेक्ट देऊ शकता. परत मी शॅडो टूलवरती गेलो आणि प्रिसेटमधून जर मला कोणतं द्यायचं असेल तर अशा प्रकारे आपण प्रिसेटमधून पण देऊ शकतो. किंवा मॅन्युअली द्यायचं असेल तर मॅन्युअली पण तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे आपण त्याला मॅन्युअली पण देऊ शकतो. आणि यामध्ये काही आपल्याला आउटर म्हणजे आउटसाइड शॅडो दिसतात आणि काही इनर शॅडो. आता मी काय केलं, अशा प्रकारे या इनर वरती क्लिक केलं, कोणत्या एक इनर शॅडो वरती अशा प्रकारे क्लिक केलं. आणि याला जो कलर आहे, याचा म्हणजे टेक्स्टचा कलर आहे, आपण अशा प्रकारे इथे रेड दिला तर तुम्हाला यामध्ये की इफेक्ट पाहायला भेटते शॅडोचा. परत प्रिसेट वरती जाऊ आणि इनर बॉटम लेफ्ट अशा प्रकारचा शॅडो दिला तर तुम्हाला अशा प्रकारचा एक शॅडो इफेक्ट इथं पाहायला मिळतो. त्याचबरोबर इनर साठी आपल्याला भरपूर काही ऑप्शन दिसतात. तर अशा प्रकारे आपण त्यावरती इफेक्ट देऊ शकतो. जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर इथून क्लिअर शॅडोवरती क्लिक करून रिमूव्ह करता येतो. त्याचबरोबर ओपॅसिटी कमी करायची असली तर अशा प्रकारे आपण याची ओपॅसिटी कमी करू शकतो. आणि आता काय करू, आपण इमेजेस वरती बघू की शॅडो टूलचा कसा यूज होतो. तर आपण काय करू, इथे एक इमेज इम्पोर्ट करू. कंट्रोल आय करून मी काय करतोय की इथे इमेज इम्पोर्ट करतो. अशा प्रकारे आपण इमेज इम्पोर्ट केली आणि शॅडो वरती क्लिक केल्यानंतर आपण मॅन्युअली अशा प्रकारे याला शॅडो देऊ शकतो. आता काय झालं, यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा शॅडो आला दिसेल.
हा शॅडो का आलेला आहे? कारण इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. एक दिसते ड्रॉप शॅडो टूल आणि दुसरे दिसते इनर शॅडो टूल. इथे इनर शॅडो टूल हे सिलेक्टेड आहे, त्यामुळे आपल्याला आतमध्ये इनर म्हणजे असा आतमध्ये आपल्याला शॅडो आलेला दिसतो. ते जर तुम्ही ड्रॉप शॅडो वरती क्लिक केलं तर अशा प्रकारे त्याच्या आउटसाइडनी म्हणजे लेफ्ट साइड, राइट साइड, टॉप आणि बॉटम साइड किंवा अशा प्रकारे एक अँगलने आपण त्याला शॅडो देऊ शकतो. किंवा तुम्ही याला पण प्रिसेटचा यूज करू शकता आणि अशा प्रकारे वेगवेगळे शॅडो देऊ शकता. त्याच प्रकारे क्लिअर शॅडो वरती क्लिक करून आपण याला क्लिअर पण करू शकतो. आता याच्या रिलेटेड काही आपल्याला प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन पाहायचे आहे. आपण काय करू, फक्त शेप वरती जे प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन आहे ते पाहू आणि बाकी टेक्स्ट वरती आणि जे इमेज आहे त्यावरती तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायची आहे. सिमिलर ऑप्शन राहतील सर्वांसाठी. तर काय करू आपण आता, परत इथे रेक्टँगल टूल वरती जाऊन आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ केलं आणि यामध्ये मी एक असा कलर फिल केला. कलर फिल केल्यानंतर शॅडो टूल वरती क्लिक केलं आणि प्रिसेट मधून आपण अशा प्रकारे शॅडो दिला किंवा मॅन्युअली आपण अशा प्रकारे शॅडो दिला. शॅडो दिल्यानंतर इथे तुम्हाला एक प्लसचा आयकॉन मिळते. या प्लसच्या आयकॉनचा यूज आपल्याला जर तुम्ही कस्टम शॅडो क्रिएट करत असाल, म्हणजे काय केलं, अशा प्रकारे मी याला एक शॅडो क्रिएट केला आणि याला काय करायचं आहे, मला दुसऱ्या पण डिझाईन मध्ये यूज करायचं असेल तर मी काय करेल, प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करेल. अशा प्रकारे आपल्याला एक विंडो ओपन होईल. इथे आपण आपला कस्टम प्रिसेट सेव्ह करू शकतो. इथे मी काय केलं, इथे बॉटम लिहिलं आणि डायरेक्ट सेव्ह वरती क्लिक केलं. इथे मी नो करतो. आपण याला काय करू, बॉटम ऑलरेडी एक्झिट आहे त्यामुळे आपण बॉटम इथे 1 2 3 करू आणि सेव्ह करू. 1 2 3 केलं आणि मी ते तसंच केलं. 1 2 3 तुम्ही वेगवेगळे चांगले नाव देऊ शकता. आता 1 2 3 केल्यानंतर मला काय करायचं आहे, अशा प्रकारे मी एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि याला पण तोच आपल्याला शॅडो अप्लाय करायचा असेल तर काय करेल, मी शॅडो टूल वरती क्लिक करेल आणि प्रिसेट मधून जो 1 2 3 आहे हा शॅडो इथून सिलेक्ट करेल, म्हणजे तो सेम शॅडो इथे अप्लाय होईल. याला काय करतो, मी आता डिलीट करतो आणि त्याचबरोबर आता केलं याला मी डिलीट केलं. त्याचबरोबर परत शॅडो वरती क्लिक केलं आणि याला जर मला प्रिसेट वरती गेलो आणि मी ते कस्टम शॅडो जो क्रिएट केलेला आहे प्रिसेट, त्याला जर मला डिलीट करायचं असेल तर या मायनसच्या ऑप्शन वरती यायचं आणि अशा प्रकारे आपण याला डिलीट करता येतो. त्याकरिता आपल्याला इथे प्रिसेट मध्ये तो जो शॅडो प्रिसेट आहे ते आपल्याला सिलेक्ट असायला हवे. तर येस वरती क्लिक केलं तर तो आपल्या या प्रिसेट मधून शॅडो डिलीट होणार. तर अशा प्रकारे आपल्याला ऍड करता येते, डिलीट करता येतं. तर आता काय केलं आपण, अशा प्रकारे की शॅडो क्रिएट केला. तर तुम्हाला इथे आणखी दोन ऑप्शन दिसतात. एक आहे ड्रॉप शॅडो टूल आणि एक आहे इनर शॅडो टूल. ड्रॉप शॅडो टूलचा अर्थ जे तुम्हाला जे ऑब्जेक्ट आहे त्याच्या आउटसाईडने म्हणजे टॉप साईड, बॉटम साईड, राईट साईड, लेफ्ट साईड अशा प्रकारच्या साईडने तुम्हाला जर याला शॅडो द्यायचा असेल तर तुम्ही इथे ड्रॉप शॅडो टूल याचा यूज करायचा. आणि जर तुम्हाला इनर साईडने म्हणजे या ऑब्जेक्टच्या जर आतमध्ये तुम्हाला जर शॅडो द्यायचा असेल तर ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला सेम ऑप्शन इथे जे प्रिसेट आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुम्हाला जास्त तर याची इनर शॅडोची ऑप्शन यूज करायची आहे. अशा प्रकारे इनरचे ऑप्शन यूज करायचे कारण आपण इनर शॅडो हे ऑप्शन चूज केलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो, वेगवेगळे प्रिसेट देऊ शकतो. अशा प्रकारे आपण त्याला वेगवेगळे प्रिसेट देऊ शकतो. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. या करतो मी कंट्रोल जेड करतो आणि परत आपण शेड्यूल वरती क्लिक करू. शेड्यूल वरती क्लिक केल्यानंतर हे तर तुम्हाला दोन ऑप्शन समजले असतील. त्यानंतर आपल्याला जर या शॅडोचा कलर चेंज करायचा असेल तर आपण शॅडो कलर या ऑप्शन वरती येऊन आणि अशा प्रकारे आपण इथे वेगवेगळे कलर त्या शॅडोला देऊ शकतो. अशा प्रकारे आपण दिले. त्यानंतर दिसते आपल्याला इथे मर्ज मोड. मर्ज मोडचा यूज करून आपण या शॅडोला वेगवेगळे ब्लेंडिंग इफेक्ट देऊ शकतो. अशा प्रकारे सॅच्युरेशन, अशा प्रकारे याला मल्टिप्लाय, असे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन देता येतील. त्याकरिता तुम्हाला यावरती चांगली प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हाच कुठं तुम्ही शॅडो टूलचा चांगला यूज करू शकाल. याला काय करू आपण, कंट्रोल झेड करू. अशा प्रकारे मी कंट्रोल झेड केलं. परत शॅडो टूलवरती क्लिक केलं. आता समोरचं ऑप्शन दिसते आपल्याला शॅडो ओपेसिटी, जे की मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेले आहे. जर तुम्हाला याची ऑपेसिटी वाढवायची असेल तर आपण इथून पण अशा प्रकारे ऑपेसिटी वाढवू शकतो, कमी करू शकतो किंवा इथून पण आपण अशा प्रकारे याची ओपेसिटी वाढवू शकतो, कमी करू शकतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला शॅडो फिदरिंग. शॅडो फिदरिंगचा ऑलमोस्ट जास्त यूज होतो. तर तो कशासाठी होतो? फिदरिंग म्हणजे जर आता हा तुम्हाला शॅडो दिसत आहे आणि याची जे एजेस आहेत म्हणजे हे जे लाईन दिसत आहे तुम्हाला याची आउटलाईन, हे तुम्हाला पूर्ण शार्प दिसत आहे. जर याला जर तुम्हाला स्मूथ करायचे असेल त्याकरिता आपल्याला
या ऑप्शनचा यूज करता येतो. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही याची व्हॅल्यू वाढवाल, काय होईल हा थोडा स्प्रेड होईल आणि याची जी एजेस आहेत ते अशा प्रकारे शार्प राहणार नाही. म्हणजे ते पूर्ण असे स्मूथ होतील. आणि जेव्हा तुम्ही सोशल मीडिया पोस्ट बनवाल, तेव्हा काय कराल, या ऑप्शनचा नक्कीच यूज कराल आणि याची शार्पनेस आहे, जे की ते अशा प्रकारे याची लेव्हल वाढवावी लागेल तुम्हाला. जी फिदरिंगची लेव्हल आहे, तशा प्रकारे तुम्हाला वाढवावी लागेल. आणि जर तुम्ही याची व्हॅल्यू वाढवली नाही, तर तुमचे जे शॅडो तो अशा प्रकारे पूर्ण एक शेपमध्ये दिसेल, जो की ग्राफिक डिझायनर जास्त याचा यूज नाही करत. त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे याची फेदरिंग वाढवावी लागेल, तेव्हाच कुठे तो आपल्याला परफेक्ट शॅडो यूज करता येईल. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही सोशल मीडिया पोस्ट बनवाल आणि समोरचा डिझायनर पाहिल, की यानं शॅडो कसा दिसेल, तर त्याला वाटेल की येस, यानं प्रॉपर शॅडो इथे अप्लाय केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ऑप्शनचा यूज करता येतो. त्याचबरोबर इथे दिसते आपल्याला काही फिदरिंग डायरेक्शन. याचा यूज करून आपण काय करू, याची जे फिदरिंग आहे ती थोडी कमी करू. म्हणजे फक्त हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी याची फिदरिंग कमी केली. त्यानंतर इथे दिसते आपल्याला फिदरिंग डायरेक्शन. यावरती क्लिक केलं तर तुम्हाला गॉसियन ब्लर, इनसाइड, मिडल, आउटसाइड अशा प्रकारचे काही डायरेक्शन दिसतील. यावरती क्लिक केलं तर अशा प्रकारे आपल्याला काही यामध्ये काही इफेक्ट पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपण याला वेगवेगळे इफेक्ट देऊ शकतो. त्याचबरोबर समजा मी आता केलं यावरती क्लिक केलं, इन्सर्ट इफेक्ट दिला. अ, त्यानंतर हे ऑप्शन तुम्हाला ॲक्टिव्हेट झालं दिसेल. ते फिदरची एज आहे, म्हणजे जे फिदर आहे त्याची जी तुम्हाला एज दिसत आहे, त्याच्यासाठी हे काही ऑप्शन आहे. इथे तुम्हाला लिनियर देऊ शकता, स्क्वाड देऊ शकता. अशा प्रकारे इन्व्हर्स स्क्वाड अशा प्रकारे आपण त्यावरती हे वेगवेगळे इफेक्ट यूज करू शकतो. त्याला करतो मी आता कंट्रोल झेड करतो आणि त्यानंतर दिसते आपल्याला ऑप्शन शॅडो ऑफसेट. शॅडो ऑफसेटचा सिंपल मिनिंग म्हणजे जर तुम्हाला शॅडोला ॲडजस्ट करायचं असेल, म्हणजे त्याला शॅडोला या साईड नाही तर या साईडने न्यायचं असेल, या साईड नाही तर या साईडने न्यायचं असेल, तर ऑप्शनचा आपण अशा प्रकारे याची व्हॅल्यू देऊन याला आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतो. पण आपण काय करत असतो, डायरेक्ट याला अशा प्रकारे ड्रॅग करूनच पण एडिट करत असतो. तर आता काय करू आपण, काही समोरचे ऑप्शन पाहू. तर तुम्हाला यामधले आता आपण काय केलंय, याला शॅडो इफेक्ट दिलाय, पण तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहे इथे हे इनॅक्टिव्ह दिसत आहे. कारण यामध्ये जे ऑप्शन आहे हे जेव्हा आपण एका अँगलने जेव्हा शॅडो देऊ, तेव्हाच ते ऑप्शन आपल्याला ॲक्टिव्हेट झालेले दिसेल. आता मी ते काय केलं, एक शेप तर घेतलेलाच आहे आणि असा शॅडो दिलेला आहे. तर इथे आपल्याला इनॅक्टिव्ह ऑप्शन दिसतात. जेव्हा आपण अशा प्रकारे एक अँगलने त्याला शॅडो देऊ, तेव्हा तुम्हाला ते ऑप्शन ॲक्टिव्ह झालेले दिसतील. तर सर्वात पहिलं ऑप्शन दिसते आपल्याला शॅडो अँगल, जे की इथे 296 आहे, जो की आपण इथे मॅन्युअली इथे दिलेला आहे. तुम्ही याचा अँगल अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता आणि त्याला वेगवेगळ्या अँगलमध्ये असं एडिट करू शकता. त्यानंतरचं ऑप्शन दिसते शॅडो स्ट्रेच. या शॅडोला तुम्हाला स्ट्रेच करायचं असलं, समजा आता काय करू, याची मी थोडीशी वाढवलं आणि त्यानंतर याला स्ट्रेच करायचं असलं, म्हणजे याला थोडं स्प्रेड करायचं असलं, तर आपण अशा प्रकारे त्याला स्प्रेड करता येतं. अशा प्रकारे स्प्रेड करता येतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसते, अगोदर काय करू आपण, याला कंट्रोल झेड केलं मी आणि समोरचा ऑप्शन दिसते आपल्याला शॅडो फेड. शॅडो फेडचा यूज करून तुम्हाला याची जर फेडनेस वाढवायची असेल, म्हणजेच आता काय करू आपण, याची थोडीशी साईज वाढवू किंवा इथून पण आपण याला थोडी स्ट्रेच करू. अशा प्रकारे हे खूप झालं. याला आपण थोडं स्ट्रेच, याला आपण केलं 20% असं स्ट्रेच केलं किंवा असं मॅन्युअली पण स्ट्रेच केलं. आणि त्यानंतर तुम्ही जर याची जी फेडनेस आहे अशा प्रकारे कमी केली किंवा अशा प्रकारे जर वाढवली, तर काय दिसेल, इकडे तुम्हाला डार्क झालेला दिसेल आणि जसं-जसं तो वाढेल, स्ट्रेच होईल, तसं तुम्हाला याची फेडनेस आहे ती कमी-कमी झालेली दिसेल. अशा प्रकारे त्याला आपल्याला यूज करता येतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला कॉपी शॅडो प्रॉपर्टीज. कॉपी शॅडो प्रॉपर्टीचा यूज करून तुम्ही तुमच्या शॅडो जेव्हा टूल यूज कराल, तुम्ही तुमचे काम फास्टमध्ये करू शकता. आता फास्टमध्ये म्हणजे कसं, आता केलं मी त्याला डिलीट केलं आणि अशा प्रकारे एक शेप ड्रॉ केला. यामध्ये असा कलर एक फिल केला आणि त्यानंतर त्यामध्ये आपण काय करू, एक कोणताही असा शॅडो देऊन देऊ. आता काय केलं, हा मी मॅन्युअली एक शॅडो दिलाय. पण मला काय करायचं आहे, आणखी एक असा मी शेप घेतला. यामध्ये पण रेड कलर फिल केला आणि याला मला पण तो शेप हे द्यायचा आहे, शॅडो द्यायचा आहे. तर काय करेल, परत मी यावरती क्लिक करेल आणि अशा प्रकारे करेल. पण तो मिसमॅच होईल, म्हणजे सेम आपल्याला शॅडो देता येणार नाही. त्याकरिता काय करावं लागेल, कंट्रोल मी झेड करतो आणि त्यानंतर काय करावं लागेल, तुम्हाला याला सिलेक्ट करून ठेवावं लागेल आणि त्यानंतर शॅडो वरती क्लिक करायचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी शॅडो प्रॉपर्टीज. अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲरो होईल, तर ॲरो या शॅडोवरती घेऊन यायचा. असं क्लिक करायचं आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला हा तो सेम शॅडो इफेक्ट इथे अप्लाय झालेला दिसेल. तर अशा प्रकारे आपण इथे शॅडो टूलचा यूज करू शकतो आणि आपल्या डिझाईनला
प्रोफेशनल लेवल बनवू शकतो. तर अशा प्रकारे आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि शॅडो टूलवरती तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हाच कुठे तुम्ही या शॅडो टूलचा चांगला यूज करू शकता. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.